गेली 20 ते 21 वर्षापासून संस्थेला अनुदान आणि शाळेच्या शिक्षकांना वेतन मिळत नाही आहे म्हणून शेवटी शिक्षक आणि संस्थापकांनी राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील भातंगळी गावामध्ये आपण आता आहोत आणि त्या गावातील आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेचे शिक्षक संस्थापक आपल्याबरोबर आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये आम्हाला न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्या शिक्षकांनी आणि संस्थापकांनी केली आहे. मला सांगा, तुम्ही 20 ते 22 वर्ष झालं ही शाळा चालवत आहे, तुम्ही संस्थापक आहात, काय तुमच्या मागण्या आहेत? तुम्ही इच्छामरणाची परवानगी का मागितली? एवढी वेळ तुमच्यावर काय येते? सरजे नमस्कार. गेले 2003 पासून या महाराष्ट्रामध्ये 165 आश्रमशाळा चालू झाल्या आणि एक 14ला तपासणी झाली. त्या तपासणीमध्ये 165 आश्रमशाळा पात्र झाल्या. त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही 13मध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आमचं सरकार जर आलं तर आम्ही तुम्हाला अनुदान देऊ. त्याप्रमाणे 19ला फडणवीस साहेबांनी GR काढला. 19 पासून आज तगायत आज 20 ते 22 वर्ष झालं आहे. आज आम्हाला 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे. आदरणीय फडणवीस साहेबाला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला, माननीय अजितदादा पवार साहेबाला आणि शिरसाट साहेबाला माझी एक नम्रतेची विनंती आहे. या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर जे महामानव आहेत, या महामानवाच्या विचारानं हा महाराष्ट्र चालतो का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज गेली 22 वर्षापासून आज आम्ही संघर्ष करतो आहे आणि ह्या आश्रमशाळेला आपण शाहू फुले आंबेडकर असं नाव देऊन 19ला आपण GR काढला. GR काढूनसुद्धा आज तगायत आम्हाला 1 रुपयासुद्धा अनुदान मिळालेलं नाही आहे. महामहिम राष्ट्रपती मॅडम, आदरणीय पंतप्रधान, आदरणीय अमितजी शहा साहेब, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री, सगळ्याला मी निवेदनं देतो आहे. कलेक्टर साहेबाच्या माध्यमातूनसुद्धा मी आत्तापर्यंत 4 महिन्यापासून निवेदनच देतो आहे, पण आत्तापर्यंत मला न्याय मिळाला नाही आहे. का आमचे कर्मचारी उपाशी मरू लागलेत? आता तुमची मागणी त्यांच्याकडे, आत्ता मागणी तुमची काय? आत्ता आमची मागणी आहे किंवा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमच्या 165 आश्रमशाळेला 100% अनुदान द्यावं, ही तुमची मागणी, हे प्रमुख मागणी आहे. शाळेचे शिक्षक आहेत, किती वर्षापासून आहेत तुम्ही? सर नमस्कार. मी ह्या केंद्रीय अनुदाती आश्रमशाळा भातगळमुळे येथे 2004 पासून सेवा करत आहे. 2004ला माझी आणि 2004 पासून आजपर्यंत किती पगार भेटली? सर 1 सुद्धा रुपया नाही. फक्त आशेवरती 2004 पासून आजपर्यंत फक्त अशा बऱ्याच तपासण्या झाल्या आणि तपासणी अंती झाले की माणसाला आशा लागतात आम्हाला ह्या तपासणीमध्ये आपलं काहीतरी निर्णय लागेल. पण सरकार आलं, ही सरकार गेले, दुसरं सरकार येतं, ते सरकार आले, दुसरं सरकार येते. एक सांगा, ही सरकारच जाऊ द्या, तुमचं घर कसं चालतंय? सर उदरनिर्वाहासाठी काय हे बायको कामाला जाते. असं सध्या माझी मुलगी आहे, सध्या लग्नाला आले 2 मुली. माझी एक मुलगी 3rd इयर कंप्लीट होऊन घरी बसली, दुसरी मुलगी 1st इयरला आहे. का पैशाविना पुढचं शिक्षण घेणार, त्या अर्थी दोन्ही मुलं सध्या मी घरी बसवलेला आहे. सर बाकी दुसरा व्यवसाय काय? दुसरा व्यवसाय काय नाही सर. 2 एकर जमीन आहे, ती कोरडवाहू जमीन आहे. तर कधी पाऊस निसर्गाने साथ दिली तर पेकती, नाही तर नाही पेकत. त्या 2 दिवस गावाकडे गेलं तर कुठेतरी काहीतरी मोलमजुरी करून पुन्हा अंतर शाळेवर येतं. कुठली तरी आणखीन एक तपासणी लागली की अशा वाटते की आपलं आता काम झाले, आता आपल्याला पगार मिळेल. पण अशा होऊन अशा बऱ्याच 20-22 वर्ष झाले सर, आजपर्यंत एकही तपासणी झाली. बरं, तुम्ही आता इच्छामरणाची परवानगी मागितली. हो सर, काय नाही इलाज सर. शेवटी काय करणार? आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे सर, आमच्या पोटापर्यंत. आमच्या जर पोटात असेल तरच आम्ही ह्या पुढच्या विद्यार्थ्याला शिकवू शकणार सर. आणि ही विद्यार्थी म्हणजे दीनदलितांचे विद्यार्थी, ते गरिबांचे विद्यार्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याबरोबर महिला सुद्धा या ठिकाणी आहेत. तुम्ही काय करता इथे? मी स्वयंपाक करते सर. 21 किती पैसे वर्ष झालं. काय पैसे भेटायला, काय बोलायचं आता विषयच नाही. पैसा 1 रुपया सध्या नाही. घरी पाहुणा आला तर चहा साखर कुठून आणावं ही सध्या वाटते नुसतं. कसं करायचं, कसं घर चालायचं? रुपया नाही, रुपया सध्या नाही सर. एवढ्या वर्षातून 1 वर्षातून 1 महिन्यातून सध्या 1 रुपया नाही.
आणि स्वयंपाक करून डोळ्याला दिसणं. आता आमची रिटर्न व्हायची वेळ झाली, कशी काय करायचं आता? पुन्हा आमची वय निघून गेल्यावर आम्ही काय करायचं? पुन्हा साहेबाला भांडायचं का सरकारला भांडायचं? कुणाला भांडायचं? हं? मग आता आमचं पोट पाणी त्यांनी भरावं, आमच्यावर लक्ष द्यावं, आमची एवढी मान्यता करावी गरीब गोराची. हं? अशी मागणी हं, अशी मागणी. नाही तर आम्ही इथंच मरतो साहेब, आम्हाला काहीच राहिलं नाही. आम्ही कमीवलं नाही लेकरासाठी. लेकरं बोलतात आम्हाला तुम्ही तिथं फुकट काम किती लेकरं करता. 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. कसं करायचं? हं? ती बोलते तुम्ही फुकट काम करता, स्वयंपाक फुकट जाऊन करता, पण ह्या मुलासाठी येईल आशानं असं काम करतो सर. कसं करायचं? आणि आता इच्छा मरणाची परवानगी मरणार आम्ही, राहणार नाही. तुम्ही नाही जर एवढी आमची दखल घेतली, नाही सर हे काही तर देव आहे, देवासमोर आम्ही साक्ष देतो, आम्ही मरणार, आम्ही राहणार नाही. खरंच काय मरणार. काय परिस्थिती ताई? तुम्ही किती दिवसापासून आहे तिथे? मी 20 वर्ष झालं हा, काय करता तुम्ही? स्वयंपाकच करते. स्वयंपाक. हां, काय पैसे नाहीत मिळत? पैसे तर नाहीच. मग कुठल्या आशेवर राहता तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय होईल? आम्हाला वाटतं की असं पुढे काम होईल, आज ना उद्या होईल, आमच्या गोरगरिबाची सरकार न्याय मिळेल. मला यायला गाडी सुद्धा भेटत नाही, मी चलत येते आणि चलत जाते. बाहेरगावचे तुम्ही? हां, बाहेरगावचे कसं कसं येता? चालत येते. कधी कुणाच्या गाडीला हात करून यायचं, कधी कुणाच्या वाहनाला हात करून यायचं, कधी चलत जायचं. घर कसं चालवतं? घर काय मालक मजुरी करतात त्यांच्यावर चालते. हम्म. मालक म्हणतात किती दिवस करणारेच, 20 वर्ष गेलं तुझे मुलं लग्नाला आलेत, का करणारेच म्हणतात. काय वाटतं तुम्हाला आता हे सगळं? काय करायचं? एकतर सरकारने आम्हाला न्याय तर द्यावं, नाहीतर आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आम्ही तुम्ही इथंच जीव सोडा म्हणावं सरकारनं बी आम्हाला, दुसरं काय 2 गोष्टी बोलाव्या. अशी मागणी आहे. हा, अशी मागणी. तुम्ही काय करता ताई? सेविका आहे. बर 20 वर्षापासून मी इथं काम करते सर. पैसे भेटतील, अगर नोकरी भेटेल मला. माझे लेकरं लग्नाला आलेत, मला 4 मुलं आहेत. 2 मुलं आहेत मला, आणि त्याचा निर्णय कोण करणार? सरकार नाही करणार तर कोण करणार? आम्ही ह्या आशेवर बसलो तिथं, पण 1 रुपयाची आम्हाला प्राप्ती नाही आतापर्यंत. 25 चालू झालं पण आम्हाला अजून 1 रुपयाची बी प्राप्ती नाही सरकारने दिलेली. काय तुम्ही सरकारला आता काय आणि सांगितलं? सरांनी संस्थेच्या सरांनी तर अतिशय त्यांची इतकी बिकट परिस्थिती असताना हे वैभव उभा केलं त्यांनी. त्याच्याकडे सुद्धा सरकारने अजून लक्ष नाही दिलं. हा, कधी देणार आहेत सर लक्ष? हा, अवघड आहे. सरकार. तुम्ही पण शिक्षक आहेत, तुमची काय परिस्थिती? का तुमच्या घरचं चांगलं आहे? कुठलं आमच्या घरचं चांगलं आणि काय? मी तेरखेडा संजय नागनाथ शिंदे. पगार? तिकून आले. पगार 1 रुपया नाही. 2004 पासून मी इथं आहे, ओपनिंग पासून. हा. पण कुठलाही काही शासनाने निर्णयच केलेला नाही आजपर्यंत. आज करेन ह्या तपासणीमध्ये घेते आणि त्या तपासणीमध्ये घेते, आणि ह्या आशानं मोठे आपले एक साहेब म्हणून तपासण्या सुरू आहेत. हा, तपासण्या सुरू आहेत. उद्या होतंय, परवा होतंय, तेरवा होतंय असे म्हणून खोटी आश्वासने देऊन शासन उगं शांत बसायला लागले. आम्हाला या शाळेच्या आत्तापर्यंत समाज कल्याणच्या माध्यमातून 58 वेळा तपासण्या झाल्यात, आणि 58 तपासण्यामध्ये ही शाळा जी आहे ती पात्र ठरलेली आहे. अशा जिल्ह्यामध्ये 7 ते 10 शाळा आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये 165 शाळा आणि 4000पेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न जे आहे त्यात ऐरणीवर आला आहे, आणि आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना आशा आहे की या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न मार्गी लागेल, आणि जर मार्गी नाही लागला तर त्यांनी इच्छा मरणाची परवानगी जी आहे ती पत्राद्वारे राष्ट्रपतीकडे मागितली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.